राम गोपाल वर्मा आणि कॉन्ट्रोवर्सी हे गणित रामूच्या प्रत्येक चित्रपटासोबत अधिक खुलत जातं आणि तसंच पुन्हा एकदा झालं। यावेळेस त्याने खोड केली ती एका मराठी कलाकारासोबत। रामूच्या सत्या 2 चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला। या ट्रेलर मध्ये वापरण्यात आलेला आवाज हा मराठी अभिनेते डॉक्टर गिरीश ओक यांचा होता आणि अर्थातच रामूने हा आवाज गिरीशजींच्या परवानगीशिवाय वापरला होता। गिरीश ओक यांच्या लक्षात येताच सिने अँड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशन कडे त्यांनी तक्रार दाखल केली, परंतु कुणाकडूनच अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने ते आपली तक्रार घेऊन शिवसेनेच्या चित्रपट सेनेकडे गेले आणि अर्थातच मग रामू सोबत योग्य ती आणि योग्य प्रकारे शहानिशा करण्यात आली। शेवटी प्रकरण जेव्हा शिगेला नेलं तेव्हा रामू वठणीवर आला। त्यांनी माफीनामा पाठवून गिरीश ओक यांची क्षमा मागितली। अशा साध्या कामासाठी केलेला हा आगाऊपणा रामूला नक्कीच महाग पडला। रामू आपल्या टुकार सिनेमांसाठी अशा टुकार चोऱ्या करत चित्रपटाला प्रसिद्धी देण्याचा एक वाह्यात प्रयत्न करतोय का अशी शंका आल्याशिवाय राहत नाही। राष्ट्रीय मराठी करिता श्वेतांबरा सावंत। मी प्रथमेश परब, मी बिपितला विशू म्हणजे डिचॅक। तुम्ही पाहताय राष्ट्रीय मराठी।